साथ झालाय क्रीडांगण क्रमांक 1 वर आपली मॅच होणार आहे. उदय छावा रेंदाळ मोठं भाऊ होते नाही आपण माहित नाही एवढं बघ पळायचं दम बिम भरला ते परब्या येऊ ते केस परवा दाखवतो गौरव केर्लेकर गौरव केर्लेकर आपण स्टेज जवळ सिद्धू गाडगे यांच्याशी संपर्क साधत आहे. 15 वेळ लागणार आहेत. 15 वेळा दम बिम भरला काय वाटायला लागलं पोटात थांबायचं जागेवर लय लोड घ्यायचं नाही आपण हा पप्पांनी सांगितले ओढते काय बघा राहुल आष्टेकर युवा नेते यांचा सत्कार सुभाष देवाळे हे करतील. मी त्यांना विनंती करतो की त्यांचा सत्कार करायचा आहे. सुभाष देवाळे 5-4 मारायचं त्यानं 5-20 मारलं सनीनगाव विरुद्ध उदय छावा रेंदाळ. राहुल आष्टेकर उद्या काय चालते का उदय छावा रेंदाळ विरुद्ध सनीनगाव. आपला तिसरा पुकार दिलेला आहे. पडलेली बघूया बरोबर लय खर्च झाला मोठा येणारच सर्व खेळाडूंची जे बाहेरून आलेल्या खेळाडूंची जेवणाची व्यवस्था केलेली आहे. संघनायक व व्यवस्थापक यांनी जी नोंद घ्यायची आहे. सर्व बाहेर गावून आलेल्या खेळाडूंची जेवणाची व्यवस्था केलेली आहे. तरी कोणत्याही खेळाडूंनी विना जेवणाचा स्वाद घेता जाऊ नये अशी विनंती आहे. जेवणसाठी जेवण विभाग व्यवस्था ज्यांनी आम्हाला सहकार्य केले जेवणासाठी राज कॅटर्स, संभाजी चव्हाण साहेब, रवी चावरे, अजित चित्ते, जुबेर मुल्ला, रोहित पाटील कबड्डी प्लेयर, उत्कर्ष तळेकर, आकाश जाधव, शिवाजी तुकाराम माने, ताजी, जय भवानी फरसाना, स्वामी समर्थ बाजार, आशिष दळवी, पिंटू चौले, रोहित गाडगे, सलीम चिकन व मटन शॉप, गणेश शिंगाडे, पवन रणदिवे, डॉक्टर हरीश लोहार आपले वडील इथं तुम्हाला विराट कोहली काम केला ऋषी गावडे RR यांचंही सरचे स्वागत आहे. मठासाठी कायम त्यांचं योगदान असतं. वरती बसली आणि पाय डायरेक्ट काय व्हिडिओ करायला सांगितलं. चॅनल चालवायचं यानंतर होणारा सामना उदय छावा रेंदाळ आणि सनी नागाव. आपण
दोन्ही संघाने ग्राउंड वरती यायचं आहे. त्यानंतर क्रीडांगण क्रमांक 2 होणारा सामना शिवा फाउंडेशन शिरुली विरुद्ध. यानंतर होणारा सामना उदय छावर यांचा व जेहान सनी नागाव. उदय छावर यांचा व सनी नागाव. मला बी ते काढून द्या म्हणा तोपर्यंत चालू. शिवा फाउंडेशनचे 40 किलोचे खेळाडू सर्व खेळाडूंनी ग्राउंड मध्ये इथे रूम मध्ये यायचं आहे. खोलीत 40 किलोचे खेळाडूंनी. उदय चव्हाण यांचा विरुद्ध सनी नागाव. आपला शेवटचा पुकार दिलेला आहे, याची नोंद घ्यायची आहे. त्यानंतर शिवा फाउंडेशन शिरुली विरुद्ध महालक्ष्मी पेडवडगाव. सर्व खेळाडू बघ काय काय केलं काय बघितलं. सूरज दास आणि दीपक दास जे विद्यार्थी इथं आहेत. सूरज दास आणि दीपक दास आपल्या घरातील पालक इथं आलेले आहेत. माईक जवळ यायचं आहे. सूरज दास आणि दीपक दास माईक जवळ यायचं आहे. माईक जवळ आपले पालक आलेले आहेत. सूरज दास माईक जवळ. सर्व प्रेक्षकांना एक विनंती आहे. विनंती आहे सगळ्यांना, कोण हरवला बिरवला इथं आम्ही बघत बसायला वेळ नाही. बिंदीला इथं या हमला जो गेला त्याला तिकडे स्वराज पाटील होय आपले कोण पाहुणे आलेले तिथले दत्ता पाटील यांचं. ते स्टेज जवळ जावायचं या. 4 पर्यंत दाखवतो आपण. पिक्चर बघत बसलो नव्हतो 4 पर्यंत दाखवतो. सनी नागाव हा संघ उपस्थित आहे. उदय चव्हाण येता. आपण जर खेळणार नसाल तर याची सूचना लगेच इथे माहिती द्यायची आहे. पंचांना विनंती आहे की त्यांना 2 मिनिटाची टायमिंग द्या अवधी. वाऱ्यात गेल्यावर कसं हिवीत नाही का नाही आपल्या गाडीवर वरण्या वाटते का नाही? झाल्या सर्दी ते मधलं ते वरण्या वाटते का नाही मधलं ते जातात गेलं बघ तिकडलं शिवा फाउंडेशन शिर्ली विरुद्ध महालक्ष्मी पेडवळगाव. चला क्रीडांगण क्रमांक 2 वरती यायचं आपण. ज्या संघांना जेवणाचे 5 हवे असतील बाहेरील संघांना मंडळाचं नाव सांगून पास घ्यायचं आहे. आणि मॅचेस हे होणार आहेत. मॅचेस हे सुरूच राहणार आहेत, याची नोंद घ्यायची आहे. जर तुम्ही जेवणाला गेला आणि इकडे मॅच पुकारली तर ती तुमची तुम्ही जबाबदारी घ्यायची आहे. संघनायक, खेळाडू अथवा प्रशिक्षक.
पंचांनी सामना सुरू करायचा आहे. क्रीडांगण क्रमांक 1 वरला उदय चव्हाण यांच्या विरुद्ध सनी नागाव. हा सामना अ गटातला आहे. शिवा फाउंडेशन महालक्ष्मी पेठ वडगाव क्रीडांगण क्रमांक 2 वरती होणार आहे. सतीश ऐतोडे राष्ट्रीय खेळाडू यांचेही सहर्ष स्वागत आहे मंडळाकडून. 14-20 दीड जोड विरले होते ना सगळ्या 14-20 अरे सुपर टेकर आता झालं नाही का ते पहिला लोन मारला दीड जोड विरले मारला. हेरले क्रीडा मंडळ हेरले विरुद्ध सर्वेश्वर क्रीडा मंडळ शिरोली यांनी तयारीला लागायचं आहे. आपणाच पहिला पुकार आहे. हेरले क्रीडा मंडळ हेरले व सर्वेश्वर शिरोली जय शिवराय फक्त शिवराय शिरोली विरुद्ध SM जोशी आपण ही तयारी लागायचं आहे. आपणाच पहिला पुकार आहे. या सामन्यानंतर ही सामने होणार आहेत. या सामन्यानंतर शिवा फाउंडेशन शिरोली महालक्ष्मी क्रीडांगण क्रमांक 2 वरती यायचं आहे. आणि क्रीडांगण क्रमांक मारतो 20-17 चढण्यासाठी खेळाडू आलेला आहे. त्याने एकाच बाद केलेला आहे. 1+2 टोटल 3 पॉइंट. माझा 20-20 अतिशय अटीतटीचा सामना सुरू आहे. क्रीडांगण क्रमांक 2 वर जोशी SM जोशी कोल्हापूर विरुद्ध हेरले. अतिशय उत्कृष्ट टॅकल केलेला आहे. हेरले क्रीडा मंडळ यांनी अतिशय उत्कृष्ट टॅकल केला आहे. हेरले 21 कोल्हापूर 20 अतिशय अटीतटीचा सामना सुरू आहे. रे उत्कृष्ट पकड केलेला आहे. तसंच SM जोशीच्या खेळाडूंनी आणि मॅच इक्वल झालेला आहे 21-21.